पुढली बातमी अशी की काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संग्राम महाराजांविरोधात आज संगमनेर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता। माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सद्भावना मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी बाळासाहेब थोरातांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवून कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराजांचा मारहाणीचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आणि या सभेत बाळासाहेब थोरातांनी लावरे तो व्हिडिओ असं म्हणत संग्राम बापू भंडारे महाराजांचे सर्व आरोप खोडून काढले। भंडारे यांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणत थोरातांना धमकी दिली होती आणि संगमनेर तालुक्यातील शांतता आणि विकास मोडीत काढण्यासाठी काही जण षडयंत्र करत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला। हे कोण आहे ना, यांना महाराज मी काय म्हणणार नाहीये। हा कोण भंडारे? हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय, कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचा नुकसान करायचंय। हे फक्त तालुक्याचं नाही, लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा। इथं सुरुवात इथे ही कीर्तन प्रवचन करताना राजकीय वाद ओढावून घेणाऱ्या संग्राम बापू भंडारे महाराजांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अप्रत्यक्ष जीवे मारण्याची धमकी दिली होती। स्वतःला कीर्तनकार महाराज म्हणून घेणाऱ्या संग्राम भंडारे महाराजांनी चक्क नथुराम गोडसे होण्याचा इशारा दिला। यावर स्पष्टीकरण देताना भंडारे महाराजांनी पुन्हा नथुराम गोडसेंचं कौतुक केलंय। मी थोरातांवर हल्ला करणार असं म्हटलं नाही, तर त्यांना अंतर्मुख करण्यासाठी गोडसेंचं नाव घेतल्याचं भंडारे महाराज यांनी म्हटलं। बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला। नथुरामजी गोडसे म्हटलं की लोकांना बंदूक। अहो, नथुरामजी गोडसे अभ्यासले पाहिजे। आमचे हिंदू धर्माचे कीर्तनकार चारुदत्त महाराज आपले 2 तास कीर्तन करतात नथुरामजी गोडसेंवर। ते नथुरामजी गोडसे म्हणाले होते की जोपर्यंत अखंड हिंदुस्थान होत नाही तोपर्यंत माझ्या अस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित करू नका। जेव्हा संपूर्ण पुन्हा आपला हिंदुस्थान सगळीकडे भगवा फडकल ना, तेव्हा माझ्या अस्थी विसर्जित करा। ते नथुरामजी गोडसे माहित आहे का? माहित होऊ दिले मागच्या 75 वर्षात पोरांना, समाजाला। अहो, नथुरामजी गोडसे म्हटलं की हे पेटून उठतात लगेच की नथुरामजी पोचलेच नाही पाहिजे कुणाच्या घरात। मी अंतर्मुख करण्यासाठी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं। मी म्हणालो नाही बाळासाहेब थोरात मी तुमच्यावर हल्ला करतोय। आपल्या बापाला त्यांनाही गुंड म्हटलं होतं, शंभू राजांना गुंड म्हटलं होतं, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव गुंड म्हटलं, स्वातंत्र्यवीर। ऐका, एक महात्मा सोडला ना सगळेच गुंड। पण त्या गुंडांनीच क्रांती केली, त्या गुंडांनीच भगवा फडकावा ठेवला। म्हणून याची त्यांना सांगू इच्छितो, दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू। त्यांच्या विरोधात जेव्हा पर्याय द्यायचा आहे, दाऊदच्या विरोधात जेव्हा मला पर्याय द्यायचा आहे, तेव्हा हिंदू म्हणून मला लॉरेन्स बिश्नोईच पर्याय त्यांच्या समोर ठेवावा लागेल। म्हणून मी बोललोय। मी काय म्हणत नाही पोरांना तुम्ही लॉरेन्स बिश्नोई व्हा, पण जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिश्नोई आहे हे आता सांगावं लागेल त्यांना। दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू, हे मी